सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याच प्रकारे काल ज्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला, एनरोल केलं पुढच्या लेवलसाठी आणि पुढच्या प्रवासामध्ये ती लोक सगळी माझ्या बरोबर असणार आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुमची ही वाटचाल पुढे जाऊन खूप छानच असणार आहे. याचे मल्टिपल रिझल्ट तुम्हाला अगदी सेकंड लेवल झाल्यानंतरच मिळणार आहेत, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. ठीक आहे. सो त्या सगळ्यांचं एकदा पुन्हा अभिनंदन आणि त्यांनी मला त्यांचे सुंदर चेहरे, हसरे चेहरे दाखवावे. हँड रेस करायचे आहे. थँक्यू सो मच. सो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवून या प्रवासात माझ्या बरोबर आहात. आणि मी एवढं आश्वासन देते तुम्हाला की तुम्हाला निराश करणार नाही. जे काही तुम्ही एनरोल केलं माझ्याकडे तर त्याचं मल्टिपल रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आपण सुरू करूया. हा, राहिला प्रश्न. बऱ्याच लोकांचे प्रश्न बाकी आहेत काय, तर सांगितलं मी तुम्हाला की रेकी म्हणजे काय हे शिकवण्याचं मी काम करते. पर्सनल लेवलवरचे क्वेश्चन तुमचे घेतले जाणार नाहीयेत. ज्यांनी माझ्याकडे एनरोल केलेले आहेत त्यांचे त्या वेळेला प्रश्न सॉर्ट आउट केले जाणार आहेत सेशनमध्ये. ठीक आहे. एकच मिनिट, जरा अर्जंट कॉल आहे. एकच मिनिट. ओके. सो सॉरी, अर्जंट कॉल होता म्हणून थोडंसं मी आज मोबाईल सायलेंटवर ठेवला नव्हता. अदरवाईज माझा मोबाईल सायलेंटवरच असतो. बरं, बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. मला पर्सनली काही प्रश्न येतात की मॅडम आमच्या मेसेजला तुम्ही रिप्लाय देत नाही. तुम्ही आता जॉईन झालात माझ्याकडे, आता कनेक्ट झालात. मे बी काही कनेक्ट झाले, काही नाही झाले. सो असे तुमच्यासारखे माझ्याकडे जवळजवळ 1,500 स्टुडंट आत्ता शिकतायत. ओके, 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट मी शिकवलेले आहेत, पण आता सध्या 1,500 आहेत नवीन. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला प्रत्येक वेळेला तुम्हाला मेसेज थ्रू करणं पॉसिबल होत नाही. आणि त्याच्यासाठी मी माझी कुठले असिस्टंट ठेवलेले नाही की जे माझे क्लायंट्स आहेत त्यांना पर्सनली क्वेश्चनला आन्सर द्यायला. हा, माझे काही कॉल्स असतात ते माझी जी टीम मेंबर्स आहेत ते अटेंड करतात. पण मी त्यांना सांगितलं की कुठल्याही क्वेश्चनला आन्सर तुम्ही द्यायचं नाही. ठीक आहे. कारण ती लोक एवढी त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीत, तुम्हाला मे बी काही सांगू शकतात, तर तसं होत नाही. ओके. सो जी काही तुमच्या प्रश्नांची उत्तर आहेत त्या आपल्या उद्याच्या सेशनला मी क्लिअर करणार आहे. जे तुम्हाला इथे मला विचारावेसे वाटतात त्यांचीच प्रश्नांची उत्तर. पर्सनल लेवलला कोणाच्याही प्रश्नाची उत्तरं दिली जाणार. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चल. बघा, आता सेकंड लेवल मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी एवढी वाढेल की तुम्हालाच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग ह्या वेळेला काय करायचं, त्यावेळेला काय करायचंय, अशी परिस्थिती आली तर काय करायचं, हे सगळं तुम्हाला कळेल ऑटोमॅटिक. ठीक आहे. सो आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचं. एक मी स्क्रीन शेअर करते. ओके, दिसतंय का सगळ्यांना? रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, प्रोटेक्शन शिल्ड म्हणतात याला. ओके. मला सांगा आता, का बरं आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन घेण्याची गरज पडते? कोणी सांगेल का मला या प्रश्नाचं उत्तर? येस, कोण सांगेल बरं? हा, प्रज्ञा मॅडम सांगा बरं. प्रज्ञा विचारे. मॅडम, कारण की आपण जेव्हा दुसऱ्याला हील करत असतो, मे बी त्याची निगेटिव्हिटी वगैरे सगळी आपल्यामध्ये नाही, हील तर येत तुम्ही आता असावी शिकला, तर हिलिंग वगैरे तर आता शिकणार आहे. तो विषय सोडा. कोणाला हिलिंग केल्यामुळे कोणाची वाईट नजर हे वगैरे होत नाही. असेल तर ती आपल्याला लागू नये वगैरे, त्यामुळे कदाचित प्रोटेक्शन असेल. आणखी काय, आणखीन कोण सांगेल मला थोडंसं वेगळं? रेकीच्या पलीकडचं. रेकी तर आपण आता आता शिकलोय तुम्ही. ओके. सो त्याच्या पलीकडचं. येस, मोनिका बोला.
म्हणून प्रत्येकाचे विचार, आचार-विचार एकमेकांचे जुळत नसतात. त्याच्यामुळे वाद होण्याची शक्यता असते. आणि त्यावेळेस असं होतं, की आपण जे चांगलं सांगतो समोरच्या व्यक्तीला ते योग्य आहे असं वाटत नाही. नाही, नाही, रॉंग आन्सर. दुसरं कोण आहे बरं? हा, राजश्री बोला. ऍक्च्युली सध्याच्या परिस्थितीत आपल्या आजूबाजूला एवढी निगेटिव्हिटी वाढली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत किंवा वातावरणात प्रत्येकाचे विचार आपण आपल्या बाजूला पूर्वीचा जो काही हे होता येणं जाणं ते कमी होतं. आता एवढ्या लोकांशी भेटी होतात, प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात अगदी युद्ध चालू असतं विचारांचं. करेक्ट. त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. जसं की राजश्री म्हणाल्या ते पण खरं आहे. आणखीन त्याच्या आधी जे म्हणाले होते ते पण खरं आहे. पण त्याच्या पलीकडे आता आपण त्याबद्दल बोलूया, की ठीक आहे, निगेटिव्हिटी आहे, त्याच्यापासून आपल्याला सुरक्षितता पाहिजे. काही लोकांची मानसिकता वाईट असते, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन हवं असतं. पण त्याच्या पलीकडे आणखीन एक कारण आहे. सो बघा, जसं की रोजच आपल्याला आपल्या याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी बाहेर पडावं लागतं. येस ऑर नो? घरात बसून आपल्याला मिळणार आहे का? देव छप्पर फाडून देणार आहे का आपल्याला? नाही. मग या दरम्यान आपण प्रवास करत असतो. त्या प्रवासादरम्यान मे बी काहींचे ट्रान्सपोर्टचे बिझनेस असतात, काही स्वतःच्या व्हेइकलमधून प्रवास करतात, काही बसमधून, काही ट्रेनमध्ये प्रवास करतात. आता तुम्ही जिकडे-तिकडे बघताय. कालचं आपण बदलापूरचं प्रकरण बघितलं त्या दिवशीचं. किती वाईट घटना आहे ती. बरोबर ना? म्हणजे अशा वाईट घटनांपासून आपल्या स्वतःचं संरक्षण होण्यासाठी, त्याचबरोबर अपघातापासून किंवा इतर काही बाधांपासून आपलं संरक्षण होण्यापासून आपल्याला सेफ राहण्यासाठी आपल्याला रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे? आता रेकीचं प्रोटेक्शन घेतल्यानंतर काय होईल? समजा तुमचा मुलगा नवीनच ड्रायव्हिंग शिकलेला आहे. आता नवीनच ड्रायव्हिंग शिकलेला आहे, तर तो एक्सपर्ट आहे का? नाही. आपण सेफ चालवतो. पण आपण सेफ चालवत असलो, तरी इतर लोकांमुळे आपल्याला आपल्यावर अपघाताची शक्यता असते की नसते? मला सांगा. बरोबर ना? ज्या लेडीज स्कूटी चालवतात त्यांना मे बी हे जास्त रिलेट करत करत असतील. आपण स्वतः सेफ चालवतोय, व्यवस्थित आहोत. पण इतर जे एक्सपर्ट असतात त्यांना असं वाटतं की आपण स्कूटी नाही, तर आपण प्लेन चालवतोय. त्या पद्धतीने ते कट मारतात. कसंही स्कूटी चालवतात किंवा व्हेइकल चालवतात. मग त्यांच्यामुळे त्रास कोणाला होतो? आपल्याला की त्यांना? बरोबर ना? आणि त्यासाठी त्या अपघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपल्याला रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे? मग त्यामुळे काय होणार आहे? सपोज जिथे मोठा अपघात होण्याची शक्यता असते, तर तिथे खरचटणं, मुक्का मार यांसारख्या गोष्टी होतात. म्हणून रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं आहे. आणि माझ्या आधीच्या बॅचमधल्या आता बरीच लोकं काल जॉइन झालेली आहेत, एनरोल केलेलं आहे. तर ते जेव्हा आता आपल्या ॲपमध्ये त्यांना ॲपचा ॲक्सेस दिलं जाईल आणि ॲपमधून जेव्हा ते व्हिडिओ बघतील आधीचे जुने सुद्धा व्हिडिओ आहेत सगळे आपण ते तुम्ही बघू शकता. तेव्हा तुम्हाला त्या एक्सपिरियन्स सेशनमध्ये जाल तेव्हा कळेल, की अरे येस असं होऊ शकतं. की 4-5 माझे जे आहेत स्टुडंट त्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे. की मॅडम आम्ही वाचलो त्याच्यातून सही सलामत आणि लोकांनी तोंडात बोटं घातली, की हे कसं झालं? सो हे असंच होतं, की रेकीचं जेव्हा आपण प्रोटेक्शन घेतो संपूर्णतः स्वतःला, आपल्या घरातील इतर सदस्यांना, तेव्हा हे पॉसिबल होतं. सो तुम्हाला सुद्धा हे शिकायचं आहे का सगळ्यांना? चला तर आपण सुरुवात करूया. सो बघा जसं मी तुम्हाला वारंवार सांगत आली आहे डे 1 पासून, की लेव्हल 1 ही फक्त स्वतःची स्वयंशुद्धीकरणाची लेव्हल आहे. ह्याचे रिझल्ट 10% मिळतात. लेव्हल 2, लेव्हल 3 मध्ये आल्यानंतर हे 100% तुम्हाला ह्याचे रिझल्ट मिळतात. डे टू डे लाईफमध्ये तुम्ही रेकीचं मॅजिक अनुभवू शकता. मॅजिक म्हणेन मी यांना. कारण ज्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये नसतात, आवाक्यात नसतात, त्याही गोष्टी आपल्याला मिळायला सुरुवात होते. मग याला मॅजिकच म्हणू शकतो ना आपण? सो ही कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा नाही. पण जर आपण प्रत्येक दिवस रेकीमय जगलो, तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच मॅजिक व्हायला सुरुवात होते. सो आता आपण बघूया, की रेकीने स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचं? चला. हे इमेज दिसते तुम्हाला? व्यवस्थित बघा. काय आहे? ही लेडी बसलेली आहे आणि तिने एक स्वतःभोवती एक प्रोटेक्शन शील्ड तयार केलेली आहे. हे दिसत असेल तुम्हाला. याला म्हणतात प्रोटेक्शन शील्ड. सो हे कसं घ्यायचंय? रेकीला कॉल करा. लिहून घ्या पहिलं. पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे.
सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे. ज्यांचे एंजल झालं असेल मे बी त्याने एंजलचे सुद्धा आभार मानायचे. ज्यांचं झालंय त्यांनीच मानायचा. सगळ्यांचे आभार. तुमचे माता पिता, गुरुजन, तुम्ही ज्या ज्या देवतेला मानता त्या देवतेचं नाव, तुमची कुलदेवता. ठीक आहे, आता पुढे जा. दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवायचे, त्याला म्हणतात कप शेप. ठीक आहे, इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल करून झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांमध्ये ती एनर्जी घ्यायची आहे, क्रिएट करायची आहे. ओके, आता या दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित झालेली आहे. प्रवाहित कशी होते तुम्हाला आता कळतं. ते व्हायब्रेशन आपल्याला जाणवायला सुरुवात होतात, बरोबर ना? आणि मग काय करायचं, एकदा का ती रेकीची ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित झाल्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये किंवा एका बॉलमध्ये आपण स्वतःला प्रोटेक्शन झालेलं बघायचं आहे. जसं की असं बघा, म्हणून मी तुम्हाला ही इमेज दाखवली. इथे म्हणायचंय तुम्हाला मग एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये किंवा एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या एनर्जी बॉलमध्ये, प्रोटेक्शन शील्डमध्ये, हे एनर्जी बॉल, प्रोटेक्शन शील्ड किंवा पिरॅमिड मध्ये मी स्वतःला सुरक्षित केलेलं आहे. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. ठीक आहे, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी निर्माण केलेला आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी निर्माण केलेला आहे. या एनर्जी बॉलच्या ऊर्जेने प्रत्येक क्षण मला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे किंवा सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे सगळं तुम्हाला इमॅजिन करायचंय बरं, की एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या प्रोटेक्शन शील्ड मध्ये तुम्ही बसलेला आहात, तुम्ही सुरक्षित झालेला आहात. हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करीत आहे किंवा मी स्वतःसाठी निर्माण केलेला आहे. या एनर्जी बॉलच्या ऊर्जेमुळे मला या दिव्य डिवाइन एनर्जीचं प्रोटेक्शन शील्ड किंवा सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. ओके, त्यानंतर 2 ते 3 मिनिटं असंच तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू रेकी शक्ती, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला फॅमिलीसाठी नाही. आता हे सध्या तुम्ही फर्स्ट लेवल आहे, त्यामुळे हे फक्त स्वतःसाठी करू शकता. सेकंड लेवलमध्ये मग तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. ओके, आता पुढे जाऊया का? सो रेकीने अन्नाला आणि पाण्याला चार्ज कसं करायचं किंवा पेन जे तुमची मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकतात त्यांच्या पेनांना चार्ज कसं करायचं, जेव्हा ते एक्झामला जातात तेव्हा पेन पेन्सिल्स असतील तर त्यांना चार्ज कसं करायचं याबद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे, हा. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, कोणतंही काम करताना तुम्हाला आता रेकीला कॉल करणं गरजेचं आहे. सो इथे सुद्धा आधी तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. सगळ्यांनी एक एक ग्लास पाणी आणा बरं आपल्या घरातून. काचेचा ग्लास, स्टीलचा ग्लास, कुठलाही ग्लास चालेल. पाणी आणा त्याच्यामध्ये भरून आणि ग्लास पण देऊन
ओके. सगळ्यांनी ग्लास पाणी आणलं का? हा. आता काय करायचंय तुम्हाला? हा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सपोज हा पाण्याचा ग्लास आहे. आता आपल्याला पाण्याला सुद्धा चार्ज करायचंय. का बरं पाण्याला चार्ज करायचंय? कोण सांगेल मला? बरं, जाऊ दे, त्याच्यामध्ये वेळ जाईल, मीच सांगते. पाण्याला चार्ज का करायचंय त्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला. जसं की मी आपण आधीच्या सेशनमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पाण्यामध्ये कुठलीही गोष्ट ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी असते, बरोबर ना? सो तुम्ही पॉझिटिव्ह इंटेन्शन दिलात तर पॉझिटिव्ह इंटेन्शन पाणी ऍब्झॉर्ब करणार. तुम्ही निगेटिव्ह इंटेन्शन दिलात तर निगेटिव्ह इंटेन्शन ऍब्झॉर्ब करणार. याचाच अर्थ हे पाणी जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि जे जे इंटेन्शन तुम्ही दिलेले असतात ते प्रूव्ह होतात. ठीक आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही जेवढे ग्लास पाणी पियाल त्या प्रत्येक पाण्याला एक इंटेन्शन देऊन मग ते पाणी प्यायचंय तुम्हाला. त्याचबरोबर तुम्ही जे स्टोअर करता पाणी तुमच्या घरामध्ये, मे बी माठामध्ये करता, ॲक्वागार्डमध्ये, सो जे काही भांडी तुम्ही वापरता किंवा आपण बॉटलमध्ये पाणी कॅरी करतो ऑफिसमध्ये जाताना, सो या पाण्याला चार्ज कसं करायचंय? तर तुम्हाला त्याच्या आधी रेकीला कॉल करायचे. रेकीला कॉल करून झाल्यानंतर या पाण्यावर असं हात ठेवायचे. आता सपोज हे पाणी मला आत्ता पियायचंय आणि माझं काहीतरी आजच्या दिवसासाठी एक अफर्मेशन आहे. सो मी त्या अफर्मेशन सुद्धा ह्या पाण्याला देऊ शकते. हात ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचं. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझ्या आरोग्याला, स्वतःच्या आरोग्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. किंवा हे पाणी ग्रहण केल्यामुळे आज माझी जी एखादी विश आहे ती विश कंप्लीट होणार आहे. 2 मिनिटं असाच हात ठेवायचे, मनातल्या मनात ते अफर्मेशन देत राहायचे, जी काही तुमची इच्छा आहे ती. ठीक आहे. आता हे झालं, आपण स्वतःच्या अफर्मेशनसाठी हे पाणी यूज करू शकतो. असेच आपण दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पितो. त्या प्रत्येक ग्लासला सेम अफर्मेशन तुम्हाला द्यायचे त्या दिवशीचं. आता सपोज तुम्हाला हे पाणी ऑफिसमध्ये जाऊन प्यायचे आणि आपण बॉटल कॅरी करतो. मग आपण या पाण्याला अफर्मेशन द्यायचंय. हे पाणी ग्रहण केल्यामुळे मला आज छान आरोग्याचा लाभ झालेला आहे. आजचा माझा दिवस खूप छान उत्तम गेलेला आहे. दॅट्स इट. किंवा तुम्ही जे पाणी स्टोअर करता तुमच्या माठामध्ये किंवा ॲक्वागार्डमध्ये, दोन्ही हात आपण तसेच ठेवायचे, त्या माठावर अलगद ठेवायचेत वरच्यावर आणि अफर्मेशन द्यायचे. हे पाणी प्यायल्याने किंवा जी कोण लोक हे पाणी ग्रहण करणार आहेत त्या प्रत्येकाला, आता तुमचे पाहुणे पण असतील, शेजारचे वगैरे पण असतील, तुमच्या घरातली लोक असतील, असे सगळेच तुमच्या घरातली पाणी यूज करणार आहे. मग अफर्मेशन द्यायचं. हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला आरोग्याचा, आनंदाचा लाभ झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही जे ग्लासात पाणी ठेवलेलं आहे, ओके, चला सगळ्यांनी आता प्रॅक्टिकल करा बरं. ग्लास पुढे ठेवा. पहिलं मनातल्या मनात रेकीला कॉल करा. ओके, मनातल्या मनात कॉल करायचंय प्रत्येकाने. सगळं मी शिकवलेलं आहे तुम्हाला, कॉल कसं करायचं, काय करायचं. ज्यांना नाही माहित त्याने आधीचे व्हिडिओ बघून घ्या. ओके. हा, आता काय करायचंय तुम्हाला? ओके. आता हा ग्लास आपल्या हातात ठेवायचे, डाव्या हातात ठेवा खाली, आणि वरून हा उजवा हात ठेवायचा त्याच्यावर, असं अफर्मेशन द्या. हे पाणी ग्रहण केल्यामुळे मला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. या पाण्याची चव आता बदललेली आहे. खूप छान असं चवदार हे पाणी मला आज लागत आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान, उत्तम, आनंदाचा गेलेला आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असंच 2 मिनिटं हात ठेवायचे, अफर्मेशन मनातल्या मनात चालू ठेवायचे. तुमच्या हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवत असतील, ते व्हायब्रेशन फील करा. येस. आता ते पाणी पिया वगैरे. नक्कीच त्या पाण्याची चव आधीच्या पाण्यापेक्षा वेगळी लागणार आहे आणि ती टेस्ट करायची आहे तुम्ही.
कारण या पाण्यामध्ये आता आपण व्हायब्रेशन सोडलेले आहे. कोणाला त्या पाण्याची चव वेगळी लागली त्याने हँड रेज करा. ओके, प्रभावती मॅडम, हा बोला. चव थोडी वेगळी लागली त्याची. येस, वेगळी लागली ना? हो. ओके. हा, रुपाली मॅडम बोला. सोनाली मॅडम, तुमचा व्हिडिओ ऑफ आहे, त्यामुळे ऑफ असणाऱ्या लोकांचं नाही मी बोलायला देणार आहे. हा, येस बोला. मॅडम, पहिले तर मला आहे ना, मी जेव्हा ग्लासावर हात धरला ना, मला त्यात लिटरली म्हणजे असे व्हायब्रेशन जाणवले. हाताला म्हणजे थोडंसं हेवीनेस जाणवला आणि ते पाणी पिल्यानंतर त्याची टेस्टही थोडीशी वेगळी जाणवली मला. येस, हातात व्हायब्रेशन म्हणजे आता तुम्ही रेकीमय झालेला आहात. रेकीमय झाल्यामुळे ती व्हायब्रेशन तुमच्या हातामध्ये आली आणि तेच व्हायब्रेशन या पाण्यामध्ये उतरलेले आहे. आणि त्यामुळे आज रोज आपण पाणी पितो असंच पितो, पण आज आपण विथ इंटेन्शन ते पाणी प्यायलेलं आहे. त्यामुळे त्या पाण्याची टेस्ट बदललेली आहे, कारण ते पाणी आता रेकीमय झालेलं आहे. ओके, सोनाली मॅडम म्हणतात मी ऑफिसमध्ये आहे. ठीक आहे मॅडम, मग बोलू शकता तुम्ही ऑफिसमधून. कुठे गेल्या बरं सोनाली मॅडम? मला तर दिसत नाहीये. बरं सोनाली मॅडम, हँड रेज करा, मला तर दिसत नाहीयेत तुम्ही. इमोजीवाला हँड रेज केला तर मला लगेच कळेल. ओके, हा सोनाली मॅडम बोला. ऑफिसमध्ये आहात? ओके, येस बोला. अनम्यूट करा. हा, ग्रेट, ऑफिसमध्ये सुद्धा बसून ऐकताय. हो, मला छान वाटलं मॅम. येस. ओके, पाण्याची टेस्ट बदलली? हो, बदलली टेस्ट. येस, नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी होती. येस. सो थँक्यू सो मच की तुम्ही ऑफिसमध्ये असून सुद्धा आन्सर देत आहे. सो जेव्हा आपण हे पाणी पितो, आणि आता मी सांगितलं की हे 10% आणि तुम्ही माझ्या समोर असताना हे सगळं करताय, पण जेव्हा विथ प्रॅक्टिस तुमच्याकडून हे सगळं केलं जाणार तेव्हा त्याचा किती इफेक्ट तुम्हाला जाणवेल आणि किती किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे करू शकता, कितीतरी गोष्टींसाठी हे सगळं तुम्ही करू शकता. क्लिअर झालं इथपर्यंत? सो हे झालं, आपण पाण्याला चार्ज केलं. आता आपल्या घरामध्ये आपण भाज्या आणतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या काळामध्ये हे कितीतरी लोकांना बेनिफिशियल ठरलेलं होतं. जे माझे ओल्ड स्टुडंट होते त्यांना. कारण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की बापरे, भाज्या आणल्या रे आणल्या की त्याला वॉश करा, हे करा, ते करा, असं काय काय करावं लागायचं. सो आता सुद्धा कोण कुठल्या इंटेन्शनने आपल्याला भाजी देते आपल्याला माहित नसतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणून आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो, कुठून कुठून कुठल्या कुठल्या व्यक्तींच्या हातातून ते आलेलं असतं. कुठल्या इंटेन्शनने ते आपल्या घरी आलेलं असतं आपल्याला माहित असतं का? नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आपल्याला चार्ज करणं, पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची. मग आता या सगळ्या यांना फळांना, फ्रुट्सला आपण कसं बरं, भाज्यांना कसं आपण हिलिंग करायचं ते बघूया आज. सपोज या भाज्या आहेत रॉ फॉर्म मध्ये, जेव्हा तुम्ही अन्न शिजवण्याच्या आधी त्या भाज्या घ्यायच्या सगळ्या समोर एका ताटामध्ये, सेम रेकीला कॉल करायचे आणि हात ठेवायचे दोन्ही, आपल्या दोन्ही हातांमध्ये पहिली रेकी घ्यायचे, ते एनर्जी फील करायचे, व्हायब्रेशन फील करायचे, मग आपले दोन्ही हात त्याच्यावर ठेवायचे आणि काय म्हणायचे, या भाज्या ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. अगदी सगळंच जेवण, सगळंच अन्न त्यांनी चवीने ग्रहण केलेलं आहे. आता यामुळे काय होईल, चवीने ग्रहण केलेलं आहे यामुळे काय होईल, आपल्या मुलांना मोस्ट ऑफ ही भाजी नको, ती भाजी नको अशी सवय असते. त्यामुळे सगळा त्रास कोणाला होतो, मम्मी लोकांना, की अरे काय करायचं कळत नाही, एकाला वेगळी एकाला वेगळी. मग अशा वेळेला जर तुम्ही विथ अफर्मेशन तेव्हा त्या भाज्यांना चार्ज केलात, त्या भाज्यांना पॉझिटिव्ह केलात, एनर्जी दिलात, तर मे बी तुमची मुलं त्या दिवशी गपचूप त्या भाज्या ज्या तुम्ही केल्यात त्या खातील आणि वरून आणखीन तुम्हाला म्हणतील पण की मम्मी आजच्या भाजीला टेस्ट चांगली होती. हा अनुभव घ्या, तुम्ही प्रॅक्टिकल करा. आता आणखीन काय होतं की आपण महिला वर्ग, बरेच लोक जॉबला असतात, बऱ्याच लोकांना घरचा पण व्याप जास्त असतो. मग अशा वेळेला घाई गडबडीत कधीतरी असं होतं की आपल्या भाज्या बिघडण्याची शक्यता असते, बरोबर ना? मग अशा वेळेला एखादी भाजी थोडी करपली, पनीरची भाजीच घेऊया आपण, सपोज पनीरची भाजी तुम्ही करताय आणि थोडीशी लागते, आता खालून असं तुम्हाला जाणवलं, वास यायला लागला,
तर आता माहिती तुम्हाला, अरे बापरे, आज घरी माझ्या अशा अशा मी माणसं बोलवली आहेत, प्रोग्राम होता आणि आजच बरी ती भाजी करपली. मग त्यावेळेला लगेचच तुम्ही रेकीला कॉल करा, हिलिंग द्या त्या भाजीला, की ही भाजी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. अगदी चवीने माझी ही सगळी भाजी घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण केलेली आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिलेले आहे. पण केव्हा, जर भाजी थोडीशी करपलेली असेल तर. भरपूर प्रमाणात करपली असेल आणि तुम्ही देताय तर ते नाही चालणार. क्लिअर आहे? अगदी कोळसा झाला आणि आता म्हणताय तुम्ही, मॅडम आता अफर्मेशन देऊ का? नाही. ते आपल्या डोळ्यांनी पण दिसतंय आता. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर झालं? चला, आता सगळ्यांच्या आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रश्न, पैसा. पैशाला हील करायला आवडेल सगळ्यांना? चला. सो सगळ्यांनी आपापल्या घरातून पैसे घेऊन या. तुम्हाला जर मोठा पैसा पाहिजे पाहिजे असेल तर 500च्या नोटा. तुम्हाला वाटत असेल पैसा मोठा छोटा काही फरक नाही पडत तरी चालेल. 50ची नोट आणा, 100ची नोट आणा, चालेल. पण असं असतं, थोडे इन्फ्लेशन आपले हे करतात, मॅटर करतात, की 500ची नोट आणली आणि ज्यांचे बिझनेस आहेत मोठे मोठे, ज्यांचं अर्निंग महिन्याला 4 लाख 5 लाख 10 लाख आहे, तर त्यांनी नक्कीच 500च्या नोटा आणा, 1-2 नोटा घेऊन. आणि ज्यांना ठीक आहे बाबा, मला माझ्या घरामध्ये एवढ्याच नोटा आहेत, तर त्यांनी 50च्या 100च्या नोटा आणल्या तरी चालेल. ओके. कमीत कमी 2 नोटा पाहिजे. ओके, रेडी आहात? एक अगरबत्ती लावा पटकन. हं. ओके, झालं की मला सांगा डन म्हणून. ओके, चला आता आपण सुरू करूया. हा. ओके, आता सगळ्यांनी आपापल्या समोर एक छान काही पाट असेल तर पाट ठेवा, एखादा कपडा असेल तर कपडा ठेवा. जर तुमचं हे असेल, वर्किंग टेबल असेल, वर्क टेबल असेल, तर त्याच्यावर एक छानपैकी लाल कलरचा कपडा किंवा ग्रीन कलरचा कपडा अंतरा. आता काहीच नसेल तर असेच ठेवा, नो प्रॉब्लेम. जर असेल तर यूज करा. जे देवासाठी वस्त्र वापरतो आपण त्या प्रकारे एखादं वस्त्र किंवा वेल्वेटचं वस्त्र असेल तरी चालेल. रेड किंवा ग्रीन कलर मध्ये. सो आपण आता हे झालं. ओके, पेनांना चार्ज करायचं कसं करायचं राहिलं ना? हा, बरं, ते राहिलं. हे मला सांगा बरं. हाऊ टू हील मनी हे बघूया आता आपण. झालं रेडी?
अगरबत्ती लावा समोर. छानपैकी बसा. बरं, त्याच्या आधी मला सांगा, कोणाकोणाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा भरपूर प्रमाणात हवाय? हँड रेज कर. ओके. मग त्यासाठी त्या पैशांप्रती तुमचे व्हायब्रेशन चांगले आहेत का? ते पहिले चेक करा. ओके. पैशांवर तुमचं प्रेम आहे का? ते चेक करा. कधीतरी पैशांचा तुम्ही अपमान केलाय का? ते चेक करा. अपमान केलाय म्हणजे काय? पैसे काउंट करताना थुंकी लावणं, पैशाचं एखादं नाणं असेल, कॉइन असेल तर असं हवेत उडवणं, किंवा पैसा म्हणजे माझ्या हातचा मळ, पाय मारेन तिकडे, एक लाथ मारेन तिकडे पैसा काढेन, अशी वाक्य पैशांप्रती कधी तुम्ही बोललात का? आठवा बरं. याचाच अर्थ तुम्ही पैशाचा अपमान केलेला आहे. मग एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही अपमान केला तर ती गोष्ट पुन्हा तुमच्याकडे आनंदाने येईल का? नाही. सो त्यासाठी आपण पैशाचं सुद्धा फॉरगिव्हनेस करूया. ठीक आहे? चल, हात जोडा. रेकीला कॉल करा मनातल्या मनात. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराजांची आभारी आहे. तुमचं कुलदेवता, मी स्वामिनी तुळजाभवानी मातेची आभारी आहे. मी या पैशांची सुद्धा आभारी आहे. ओके, आभार व्यक्त केलं. आता कळत न कळत जर माझा अपमान झाला असेल, कधीतरी मी तुझा अपमान केला असेल, पैशांसाठी बोलायचा, मला माहित नाही, पण कळत न कळत जर मी चुकून तुझा अपमान केला असेल तर त्याबद्दल मी तुझी क्षमा मागते. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्या आयुष्यात असाच कायम राहावास असं मला वाटतंय. परत तू माझ्याकडे आनंदाने ये, मला फार आवडेल असं तुम्हाला बोलायचंय. आता रेकीला कॉल करताना आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन घ्यायचे. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांमध्ये एनर्जी घ्यायची. आता दोन्ही हात आपले त्या पैशांवर ठेवायचे. खाली नोटा ठेवल्यात तुम्ही, त्या नोटांवर 1-2 कॉइन ठेवा, म्हणजे त्या नोटा हलणार नाही. ठीक आहे? किंवा काहीतरी जड वस्तू ठेवा. आता काय करायचंय तुम्हाला, हे करताना मध्येच उठायचं नाही बरं. एकाच जागेवर बसायचंय आणि पूर्ण ते कंप्लीट प्रोसिजर झाल्यानंतर उठायचंय. अधेमध्ये उठायचं नाही. आता दोन्ही हात पैशांवर ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे. पैसा माझ्यासाठी हा पैसा माझ्यासाठी खूप छान आहे. माझा पैशावर खूप प्रेम आहे. त्याच प्रकारे पैशाचं सुद्धा माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पैसा सहज माझ्या जीवनात चालून येतोय, किंवा पैसा कमवण्याच्या विविध संधी, अपॉर्च्युनिटीज सहजपणे माझ्या जीवनात चालून येत आहेत. आय लव्ह मनी. मनी लव्स टू मी व्हेरी मच. माझं पैशावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपले हात असेच ठेवायचे. ज्या क्षणी व्हायब्रेशन संपतील त्या क्षणी दोन्ही हात रब करायचे. ती एनर्जी आपल्या संपूर्ण शरीराला ग्रहण करायची. ठीक आहे? आता याच्यातली एक नोट ग्रीन कलरच्या एन्व्हलप मध्ये तुम्हाला तुमच्या पर्समध्ये कायम ठेवायचे. पर्समध्ये किंवा लॉकरमध्ये, तुमच्या कॅश बॉक्समध्ये, व्हॉटेवर जे आहे, तुमचं पार्लर असेल किंवा तुमचं जे काही प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये एक ठेवा. एक तुमच्या घरातल्या कॅश बॉक्समध्ये ठेवायचे. आणि एक नोट मात्र तुम्हाला मार्केटमध्ये रोटेट करायचे. कारण लक्ष्मीचा नियम आहे. लक्ष्मी चंचल आहे. ती एका जागेवर स्थिर असते का? मुळीच नाही. सो तिला रोटेट करणं गरजेचं आहे. तिला मार्केटमध्ये फिरणं गरजेचं आहे. म्हणूनच
दुसरी नोट, ज्या 2 नोटा मी सांगितल्या होत्या, काहींकडे 2 नोटा असतील, काहींकडे 3 असतील. ज्या मॅक्झिमम मी सांगितलेलं जास्त असतील तर वेल अँड गुड. पण ठीक आहे, तुम्ही 2 केला असतील तर 1 नोट तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि 1 नोट मार्केटमध्ये जाऊ द्या. ठीक आहे. तर 1 नोट तुम्हाला ग्रीन कलरच्या एन्व्हलपमध्ये ठेवायची, जेणेकरून ती तुमच्याकडून कुठे मिस होणार नाही. ग्रीन कलरच्या एन्व्हलपमध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर लिहायचे आय लव्ह मनी. ठीक आहे. आणि दुसरी नोट तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन भाजी वगैरे काय व्हॉटेवर तुमचं ग्रॉसरी वगैरे आहे, तर त्यासाठी तुम्हाला ती खर्च करायची. का? त्याच्यामुळे काय होईल, की तुमचा पैसा मार्केटमध्ये रोटेट होणार आहे आणि तुम्ही तो पैसा हील करून इतरांना दिल्यामुळे इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या पैशांची आवक वाढणार आहे. इतरांकडे पैशांची आवक वाढणार, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा तो पैसा तसाच वेगाने येत राहणार आहे. क्लिअर आहे? लक्ष्मीचा नियम काय आहे? देणाऱ्याच्या घरात ती भरभरून येते. म्हणूनच लक्ष्मी कधी सामान्य लोकांच्या घरी जाताना पाहिली आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात? नाही. ती श्रीमंतांकडेच जाते, कारण श्रीमंतांकडे काय असतं? देण्याचे भाव जास्त असतात. चॅरिटी, डोनेशन हे सगळे करण्याचे भाव जास्त असतात. म्हणूनच ती श्रीमंत लोकांकडे जास्त जाते. जी लोक तिचा योग्य प्रकारे उपयोग करतात, तिला रोटेट करतात, त्या लोकांकडे अक्षरशः लक्ष्मी वास करते. जसं की आपले अंबानी आहे ना? काही कमी आहे का त्यांना? नाही. कारण जेवढा पैसा त्यांच्याकडे येतोय, त्याच प्रमाणात तेवढाच पैसा ते रोटेट सुद्धा करतायत, चॅरिटी सुद्धा करतायत, डोनेशन सुद्धा करतायत. आपण काय करतो? अरे माझ्याकडे एवढेच आहेत. आपण हाच भाव घेऊन बसतो. माझ्याकडे एवढेच आहेत, काय करू? मी किती खर्च करू? इतरांना किती देऊ? नुसतं तुमच्या केवळ पैशानेच नाही, तर तुमच्या एखाद्या एखाद्या कामामुळे सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला समाधान मिळणार असेल, तर ते नक्की काम करा. पैशाने सपोज आपण गरीब आहोत, पण मनाने श्रीमंत असलं पाहिजे. एखादी सेवा तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता. ठीक आहे ना? त्याच प्रकारे गरीब लोकांना तुम्ही जे गरजू लोकं आहेत, गरीब लोकं आहेत, निडी लोकं आहेत, त्यांना मदत करा. मे बी तुमच्या घरातली एखादी ती मेड असू शकते, तुमची कामवाली असू शकते. सो तिला जर गरज असेल, तर तिथे मदत करा. बरीच लोकं मला विचारतात, "मॅडम कशी शोधायची बरं गरजू लोकं?" मला फार हसायला येतं. कशी शोधायची बरं गरजू लोकं? अरे कितीतरी लोकं पडली आहेत गरजू, फक्त आपली नजर चांगली असली पाहिजे. असे पण मला प्रश्न येतात. मग या प्रश्नांना काय बरं तुम्ही उत्तर देणार सांगा? हां, फक्त भिकाऱ्यांना देऊ नका. कारण त्यांचा तो एक प्रोफेशन झालाय. कारण त्यांना माहिती आहे, आरामात दिवसभरात आपल्याकडे हजारो रुपये गोळा होतात. काय गरज नाही आपल्याला मेहनत करण्याची. त्यामुळे त्या लोकांना पैशांच्या स्वरूपात देऊ नका, पण अन्नाच्या स्वरूपात तुम्ही काहीतरी देऊ शकता. त्याचप्रकारे जी लोकं वृद्ध आहेत, अपंग आहेत, त्यांना मात्र तुम्ही देऊ शकता पैसे. कारण आता त्यांची ताकद नाहीये. त्यांच्या शरीरामध्ये तेवढं ताकद नाही राहिली आहे, शक्ती नाही राहिली आहे. त्यामुळे ते काम नाही करू शकत. सो एखादा वृद्ध माणूस दिसला किंवा एखादा वृद्ध माणूस आहे, पण त्याला भीक मागायला आवडत नाही. स्वतःवर त्याचा विश्वास आहे. प्रामाणिक आहे तो माणूस आणि पेन विकतोय कुठे ट्रेनमध्ये किंवा छोट्या-मोठ्या वस्तू ज्या कधी आपल्याला गरजेच्या पण नसतात आता. एखादा एन्व्हलप विकतोय. पण त्या मात्र आवर्जून घ्या. तुम्हाला यूज नाही झालं तर दुसरा कोण दिसेल त्याला द्या. पण त्या माणसाकडून मात्र ₹10-20 ची वस्तू नक्की खरेदी करा. कारण तुमच्या त्या ₹10-20 ने त्याचं घर त्याचं रोजचं अन्न त्याला मिळणार आहे. सो तिथे तुम्ही तो एक प्रकार करू शकता. क्लिअर झालं? आता आपण पुढे बघूया. पैशाला हील कसं करायचं? इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे बघूया. थोडंसं पाणी पिते मी. आपली पर्स. लेडीजची पर्स आणि जेंट्सचं वॉलेट. बघूया आता त्याच्यामध्ये बघूया आपण. लेडीजनी पर्सचा कलर कोणताही घ्या. पण आपण मोठ्या पर्समध्ये आतमध्ये जी छोटी पर्स घेतो, त्याच्यामध्ये आपले पैसे असतात. तर त्या पर्सचा कलर येलो, ग्रीन किंवा रेड अशा लाईट कलरमध्ये असायला पाहिजे. बऱ्याच लोकांच्या पर्समध्ये मी पाहिलेलं आहे, की पैसे कमी आणि डॉक्युमेंट जास्त असतात. बिल्स जास्त असतात. तर ते सगळे आजच्या आज काढून टाका. कारण तेवढ्या लायबिलिटीज आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. तेवढं देणं आपल्याला लागतं. ठीक आहे? आपल्या वाईफचा किंवा आपल्या हसबँडचा फोटो अजिबात पर्समध्ये ठेवू नका.
कुठलाही देवदेवतेंचा फोटो सुद्धा पर्समध्ये ठेवायचा नाहीये. ओके. नोटा व्यवस्थित सिक्वेन्स नुसार त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. चुरगळलेल्या नोटा वगैरे असं ठेवायचं नाही. सिक्वेन्स नुसार ठेवा. एका कप्प्यामध्ये नोटा ठेवा, एका कप्प्यामध्ये कॉइन्स ठेवा. मिक्स करू नका. आजच्या आज सगळे डॉक्युमेंट्स, बिल्स काय असतील ते सगळे त्याच्यातून काढून टाका. ही पर्स फक्त आणि फक्त पैशांसाठी वापरा. ठीक आहे. ओके. आता लेडीजकडे खूप ऑप्शन्स असतात, पण जेंट्सकडे लिमिटेड असतात. सो जेंट्सचे मोस्ट ऑफ जे वॉलेट असतात ते ग्रे, ब्लॅक आणि ब्राऊन किंवा रेड कलरमध्ये असतात. सो त्यामध्ये ब्लॅक कलर अवॉइड करायचे. सो तुम्ही रेड किंवा ब्राऊन कलरमध्ये पर्स वॉलेट यूज करू शकता. आता जर तुम्हाला झिबू कॉइन माहिती असेल तर झिबू कॉइन तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड पर्समध्ये ठेवू नका, कारण ते सुद्धा एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे ना तुमची, लायबिलिटी आहे. क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळतं याचा अर्थ तुम्ही क्रेडिटनुसार परचेस करता, मग तुम्हाला पण ते पैसे देणे लागतात ना केव्हा तरी. सो ती सुद्धा जबाबदारी आहे. पण आता ठीक आहे, अशा सगळ्याच गोष्टी आपण बघायला गेलो तर पॉसिबल नाहीये. क्रेडिट कार्ड थोड्याफार प्रमाणात तुम्ही ठेवू शकता. आता जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे सगळ्यांनी, सो त्यांना पुढच्या काही स्टेप महत्वाच्या आहेत त्या मी सांगेन, की कुठलं कॉइन ठेवायचं आहे, त्याच्यानंतर पुढे आणखीन रिच्युअल्स काय करायचे आहेत पैशांसाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेन. कारण फ्रीमध्ये आपण सगळ्याच गोष्टी देऊ शकत नाही. काही गोष्टी आपल्याला थोड्याफार हातच्या राखून ठेवाव्या लागतात. सो ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे. आता पुढे जाऊया. तुमचं जे इन्कम आहे त्या इन्कम मधला कमीत कमी 5% भाग डोनेशन करायला शिका मंथली. जर तुम्हाला मंथली नसेल जमत तर 2 महिन्यातून 3 महिन्यातून करा, पण नक्की करा. ठीक आहे. ओके. आणखीन आणखीन काय बरं आठवू दे मला जरा. बरं, तुमच्यापैकी कोण लोक आहेत वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीला भेटायला जातात? किती जण आहेत? तसं म्हणायला गेलं तर फार कमीच आहेत. तर नाही, असं करू नका. आपली कुलस्वामिनी जी आपल्या कुळाची देवता असते, ज्या कुळामध्ये आपला जन्म झालेला असतो, सो तिला एकदा तरी वर्षातून एकदा आपल्या कुटुंबासमवेत भेटणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेला भेटायला जाता तेव्हा थेट तिकडे जाऊन थेट तुमच्या कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे. मध्ये अधेमध्ये कुठलीही प्रेक्षणीय स्थळ त्यांची भेट घ्यायची नाहीये. तुम्हाला वाटत असेल मॅडम मी गोव्याला गेलीये तर चला आता त्या किनारी आणखीन एक तिकडे मंदिर आहे, असं आहे तसं आहे फलान आहे, तिकडे पण जाऊन यावं. नाही. तुम्ही पिकनिक करायला गेलात का? नाही. तुम्ही तुमच्या कुलदेवीला भेटायला गेलात ना, मग कुलदेवीला भेटायला जाताना थेट तिकडे जाऊन थेट तुमच्या घरचा रस्ता गाठायचा आहे. अधेमध्ये कोणाच्याही घरी जायचं नाही. तुम्ही कमवलेलं सगळं पुण्य तुम्ही ज्या घरात भेटायला जाणार त्या घरातील लोकांना ते जातं. त्यामुळे तुमचा तिथे मग काहीच शिल्लक उरत नाही. पुण्याही तुमच्या मागे काहीच शिल्लक राहत नाही. क्लिअर आहे? तो जसं जमेल वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा, पण नक्की जा. हे करताना वर्षागणिक तुमची प्रगती होते की नाही मला सांगा नक्की. मेसेज करा कधीतरी. ठीक आहे. सो अशा बऱ्याच टिप्स मी जेव्हा बॅचमध्ये येतात तुम्ही मला कनेक्ट होता तेव्हा बरेच काय काय असं फ्रीमध्ये सेशन असतात. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा मला काय काय वाटतं, मला हे द्यावंसं वाटलं, कधी ते द्यावंसं वाटलं तर मी नक्की देते, जेणेकरून माझ्या स्टुडंटला त्याचा पूर्णपणे लाभ होईल. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता पेनांना चार्ज कसं करायचं ते राहिलं होतं ना आपलं. येस, आता पेनांना चार्ज कसं करायचं शिकूया. बघा, आपली मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकायला जातात. सो जेव्हा त्यांची एक्झाम असते तेव्हा त्या एक्झामच्या वेळेला भले अभ्यास किती झालेला असेल तरी आपण पण त्या परिस्थितीतून गेलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला चांगलं माहिती आहे. अभ्यास झालेला असेल तरी ती भीती असते, अरे बापरे काय होणार आहे काय होणार आहे. ऍटलिस्ट केलेला अभ्यास तरी लक्षात राहावा आणि तो पेपर चांगला जावा यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या पेनांना चार्ज करायचं, जेणेकरून तो फोबिया, ती भीती किंवा परीक्षेचं दडपण त्यांच्या मनातून जाईल आणि त्यांचा पेपर सुद्धा त्या दिवशी उत्तम जाईल. त्याचे पेन घ्यायचे 1, 2, 3 किंवा किती पेन ते वापरणार आहेत ते सगळे पेन समोर ठेवायचे.
जसं पैशांना हिलिंग केलं तशाच प्रकारे त्या पेनानं हील करायचंय. आणि हात ठेवून काय म्हणायचंय, माझ्या मुलाचा आज आज फलाना फलाना पेपर आहे, तो अगदी या पेनाने लिहिल्यामुळे तो पेपर खूप छान उत्तम गेलेला आहे. त्यांनी जो जो अभ्यास त्याने केलेला आहे तो सगळा त्याला वेळेवर आठवलेला आहे आणि अगदी सहज आनंदाने तो त्याने पेपर लिहिलेला आहे. आणि व्हिज्युअलाइज करायचं की घरी येऊन त्याने तुम्हाला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाला, थँक यू मम्मी, तू आज जे काही केलंस ना, मला काही हिलिंग दिलीस पेनानं, एवढी जबरदस्त होती की माझा पेपर खूप छान गेला. हे तुम्हाला इमॅजिन करायचंय आणि हे करा, मला अनुभव सांगा. ठीक आहे. प्रत्यक्ष त्या मुलाच्या सहस्रार चक्रावर सुद्धा तुम्ही हात ठेवून असं अफर्मेशन देऊ शकता. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? चला पुढे जाऊया. प्रत्येक पेपरला चार्ज करण्याची गरज नाहीये, पण काय होतं, आपण जेव्हा जेव्हा हिलिंग करतो ना, मुलांचं कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. त्याला असं वाटतं, येस मम्मीने हे केल्यामुळे ना खरंच त्या त्या दिवशीचा माझा पेपर खूप छान जातोय. आणि असं हे वाटतंय, असं खोटं मोठं वाटतं नाही, तर खरोखरच तो तिथे रिलेट करतो की खरोखर मम्मीने हिलिंग दिल्यामुळे माझा पेपर चांगला, अगदी छान उत्तम गेलेला आहे. म्हणून रोज दिला तर खूपच छान आहे. तुम्हाला वेळ असेल तर रोज करा. मी तर रोज करते माझ्या मुलांच्या पेपरला. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, चला आता आपली वेळ पण झालेली आहे मोस्ट ऑफ. हे सगळं झालेलं आहे. अफर्मेशन काल झालेलं आहे. सगळं झालेलं आहे. ओके. सो आपला क्वेश्चन आन्सरचा जो सेशन आहे तो आपण उद्या घेणार आहोत. त्याचबरोबर ज्यांचं कोणाचं अटेंडमेंट पेंडिंग आहे ते उद्या घेणार आहोत. ठीक आहे. सो पुन्हा एकदा काल ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, एनरोल केलेलं आहे, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत आहे माझ्या या बॅचमध्ये. आता एक 5 मिनिटं मी काही प्रश्न घेते तुमचे. हा सेशन संपू. सो थँक्यू सो मच.